वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे वांग्याची रस्सा भाजी एकदम सोपी आणि चवीला एकदम भन्नाट लागते, तर ती कशी करायची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम वाटणाची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी घेतलेले आहेत शेंगदाणे, कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि आलं। तर हे वाटण तयार करून घेऊयात। त्यानंतर इथे मी वांगी आणि त्याला मधून 4 भाग असे कट करून घेणार आहे मी। तर इथे मी बाकीचे वांगेही कटिंग करून घेतले आणि त्याच्यामध्ये आता मी तयार केलेलं वाटण स्टफिंग करून घेणार आहे। तर वांग्याला असं भरपूर स्टफ केल्यानंतर ते खूप छान लागतं। वांग्यामध्ये मसाला स्टफ करून झाल्यानंतर मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकली मोहरी, त्यानंतर जिरे मोहरी तेलामध्ये तडतडले की त्याच्यामध्ये मी स्टफिंग केलेलं वांगं तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। फ्राय केल्यानंतर वांग्याला एक वेगळीच टेस्ट येते, ती खूप भन्नाट लागते। तुम्हीही असंच वांगं फ्राय करून नक्की ट्राय करा। तेलामध्ये वांगं 2-3 मिनटं फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि घरगुती लाल तिखट टाकून मी अजून एकदा फ्राय करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उरलेला मसाला घालूनही थोडे 5 मिनटं फ्राय करून घेणार आहे। मसाल्यासोबत वांग परत एकदा परतून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून एक 10 ते 15 मिनटं मी वांग शिजण्यासाठी ठेवत आहे। एक 10 मिनिटांनी तुम्ही बघत आहात वांग एकदम छान शिजलेलं आहे आणि आमटीला कट देखील आलेला आहे। चला तर मग सर्व करूयात। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।